नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कोणत्याही राजकीय पक्षाची वकिली करण्यासाठी नाही, तर माझ्या स्वतःच्या रक्ताच्या माणसांना जागी करण्यासाठी आहे. आज समाजात एक भयंकर आणि लाजिरवाणी मानसिकतेची कीड पसरत चालली आहे. आपल्याच मातंग समाजातील काही सुशिक्षित किंवा राजकीय पक्षांचे तळवे चाटणारे लोक जाहीरपणे काय बोलतात माहित आहे? ते म्हणतात, आम्हाला आरक्षण बाबासाहेबांनी नाही तर त्या काळच्या सवर्ण नेत्यांनी आणि काँग्रेसच्या सरकारने दिले. काही सेकंद शांत बसा आणि विचार करा. जे लोक तुम्हाला आजही तुमच्या जातीवरून ओळखतात, जे लोक तुम्हाला आजही त्यांच्या बरोबरीचे मानत नाहीत, ते लोक स्वतःहून तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी हक्काचं आरक्षण तबकात ठेवून देतील का? ही गुलामीची मानसिकता कुठून येते? आज याच विषयाचा आणि आपल्याच काही बेईमान भावांचा बुरखा पाडायचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज सत्य ऐकायला काळजाला धार लागते. जे लोक म्हणतात ना की आरक्षण सवर्णांनी दिलं, त्यांना मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या सवर्णाच्या घरी जाता, मग तो तुमचा कितीही मोठा राजकीय नेता असू दे, मित्र असू दे किंवा ओळखीचा असू दे, जेव्हा चहाची वेळ होते तेव्हा तुम्हाला घरातील काचेच्या किंवा चिनी मातीच्या कपात चहा मिळतो का, की प्लास्टिकच्या किंवा पेपरच्या कपात मिळतो? तुम्ही बाहेर पडल्यावर तो प्लास्टिकचा कप कचऱ्याच्या डब्यात फेकला जातो की नाही? तुम्हाला आजही त्यांच्या घरातील सोफ्यावर किंवा मुख्य जागेवर बसताना मनात एक भीती किंवा संकोच वाटतो की नाही? अरे, जे लोक तुम्हाला त्यांच्या घरात गेल्यावर एक सन्मानाचा चहाचा कप देऊ शकत नाहीत, जे लोक तुम्हाला आजही मनात हलक्या जातीचे समजतात, ते लोक तुम्हाला या देशाच्या सत्तेत, नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणात बरोबरीने आणण्यासाठी स्वतःच्या हाताने आरक्षण देतील का? हा मूर्खपणा नाही तर काय आहे? इतिहास जाणा. जर बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आज आपण कुठे असतो? गोलमेज परिषदेमध्ये जेव्हा दलितांच्या, शोषितांच्या हक्काची लढाई लढायची होती, तेव्हा बाबासाहेब एकटे ब्रिटिशांसमोर छाती ठोकून उभे होते. पुणे कराराच्या वेळी काय झालं? जर बाबासाहेबांनी समाजाला एकत्र केलं नसतं तर आपल्याला हे अधिकार मिळाले असते का? राज्यघटनेचा मसुदा लिहिताना बाबासाहेबांनी रात्रीचा दिवस केला. त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची पर्वा केली नाही. स्वतःच्या मुलाबाळांचे बलिदान दिले. कशासाठी? तर या देशातील शेवटच्या घटकाला, मातंग, चर्मकार, बौद्ध आणि इतर सर्व शोषितांना माणसाचे अधिकार मिळावे म्हणून. आरक्षण ही कोणाची भीक नाही किंवा त्या काळच्या सवर्ण राजकर्त्यांनी केलेली दया नाही. आरक्षण हा आपला संविधानिक हक्क आहे, जो बाबासाहेबांनी आपल्या रक्ताचं पाणी करून संविधानात लिहून ठेवलंय. जर बाबासाहेबांनी संविधानात ती कलम लिहिली नसती तर कोणत्याही सवर्ण नेत्याची किंवा सरकारची लायकी नव्हती की त्यांनी तुम्हाला हक्क दिले असते. पण आज वाईट या गोष्टीचं वाटतं की आपल्याच समाजातील काही पोटभरू लोक, काही चमचे 2-4 पैशासाठी आणि राजकीय पदांच्या तुकड्यासाठी स्वतःच्या बापाचे उपकार विसरत आहेत. ज्या बापामुळे आज तुम्ही सुटाबुटात फिरताय, ज्या बापामुळे तुमच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला, ज्या बापामुळे तुम्हाला गावात आणि शहरात ताठ मानेने जगता येते, त्या बाबासाहेबांचे उपकार विसरून तुम्ही सवर्णाचे गोडवे गात आहात. तुकाराम भाऊ साठे म्हणजेच आपले अण्णाभाऊ साठे काय म्हणाले होते? जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. अण्णाभाऊंनी आयुष्यभर बाबासाहेबांच्या विचारावर शाहिरी केली, क्रांतीची मशाल पेटवली. मग आज अण्णाभाऊंच्या वारसांना काय झाले? तुम्ही त्या सवर्णांचे पाय चाटायला कसे काय तयार झाला? जे आजही तुमच्याशी रोटी बेटी व्यवहार करायला तयार नाहीत, जी आजही तुम्हाला फक्त मतपेटी, वोट बँक म्हणून वापरतात. माझ्या मातंग बांधवांनो, माता भगिनींनो, आता तरी जागी व्हा. या राजकीय पक्षांच्या आणि सवर्णांच्या भूलथापांना बळी पडू नका. जे नेते किंवा जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणतात ना की आरक्षण सवर्णांनी दिलं,
त्यांना त्यांच्या तोंडावर विचारा की मग आजही आमच्या समाजातील तरुणांना घोडीवरून मिरवल्यावर मार का खावा लागतो? आजही आमच्या वस्त्यांचा विकास का होत नाही? आजही आम्हाला प्लास्टिकच्या कपात चहा का दिला जातो? बाबासाहेबांचे उपकार विसरणारे बेईमान लोक बनू नका, कृतज्ञ बनू नका. जर आपण आपल्या उद्धारकर्त्याला विसरलो तर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. आपण लहुजीचे वंशज आहोत, आपण अण्णाभाऊंचे वारसदार आहोत आणि आपला मुक्तिदाता फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. विशेषतः आपल्या मातंग समाजातील प्रत्येक ग्रुपवर, प्रत्येक तरुणापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. ज्यांचे डोळे मिटलेले आहेत त्यांचे डोळे उघडले पाहिजेत. लक्षात ठेवा, सन्मान हा मागून मिळते, तो संघर्षाने मिळवावा लागतो आणि तो संघर्ष आपल्याला बाबासाहेबांच्या संविधानाने दिला आहे. तुमचं या विषयावर काय मत आहे? तुम्हालाही असं वाटतं का की समाजात अजूनही भेदभाव होतोय? कमेंट करून नक्की सांगा. जय भीम.